आता वारी येते. तुम्ही वारीच्या वेळेस सोलापूरमध्ये काम केलंय. होय. तर वारीचा एखादा वेगळा अनुभव असं तुम्हाला जाणवलेला किंवा वारीबद्दल अनेक लोकांनी वेगळ्या प्रकारे तिला बघितलंय. तुम्हाला काय असा वेगळा अनुभव आलाय की असं वाटतं का म्हणजे? वारी म्हणजे खूप तो पोलीस त्याला आनंदाचा सोहळाच म्हणतात. म्हणजे ओके, वारीमध्ये ड्युटी हे कोणी पोलीस ड्युटी म्हणून करतच नाही. ती ओके. एक एक मनापासून श्रद्धेनं केलं जाणारं कर्तव्य आहे ते. बरोबर आहे. आणि म्हणजे इतकं काम त्या काळात करावं लागतं, पण खूप आनंद पण मिळतो त्यामध्ये. बरोबर आहे. खूप आनंद मिळतो. आणि मी इतकी स्वतःला नशीबवान समजते या बाबतीमध्ये, की माझा पूर्णच वारी मार्गावरती त्याच सिक्वेन्सनं प्रवास झालेला आहे. मी अच्छा. पूर्वी पुणे ग्रामीणला ॲडिशनल एसपी होते. तेव्हा आळंदी आणि देहूमधून बरोबर, दोन्ही त्या पालख्या निघतात बरोबर. आणि मग त्या पुणे सिटीमध्ये येतात. मी ग्रामीण नंतर सिटीमध्ये सिटीमध्ये. होते. अच्छा. मग त्या पुढे ग्रामीणमधून नीरा नदीच्या काठावरती ते साताऱ्यामध्ये प्रवेश करतात. मग मी बरोबर आहे. एसपी सातारा होते आणि बरोबर आहे. मग नंतर धर्मपुरीमध्ये त्या एसपी सोलापूरच्या ताब्यात जातात. मग मी बरोबर. एसपी सोलापूर होते. सो माझा आणि माऊलींच्या पालखीचा जो विशेष मार्ग बरोबर. आहे त्या पद्धतीनेच माझाही प्रवास या झाला. मार्गावरती माझ्या सेवेचा प्रवास झालाय असा आहे. त्यामुळे मी प्रत्येक टप्प्यावरती बंदोबस्त केलेला आहे. ओके. इथंही केलाय, सिटीत केलाय, साताऱ्यात केलाय, सोलापूरला केलाय. सो माझ्या म्हणजे खूपच म्हणजे ठेवणीतली, मनातल्या ठेवणीतली ओके. आठवणी आहेत खूप साऱ्या बरोबर. वारीच्या विषयी. सो पोलिसांच्या बाबतीमध्ये असं होतं तिथे की 7,000 लोक पंढरपूरमध्ये त्यावेळेला येतात. बरोबर. 7,000 पोलीस. सदर पोलीस. लाखो आपले भाविक आलेले असतात एक्झॅक्टली. आणि ते सगळे शिस्तबद्ध असतात. बरोबर आहे. ते एकदम सात्विक असतात. सगळं व्यवस्थित त्यांचं त्यांचं चालू असतं. आपलं काम असतं पोलिसांचं फक्त की त्यांना गाईड करणे. बरोबर आहे. कारण इतक्या गर्दीत अनेकदा लोक रस्ते चुकतात, मुलं हरवतात, बरोबर आहे. म्हातारी माणसं कधी हात हो. सुटतो. मग दरवर्षी शेकडो माणसं आपल्या कुटुंबियांना पुन्हा भेटवून देण्याचं काम बरोबर आहे. पंढरपूर मध्ये होतं किंवा त्यांचं प्रॉपर बॅरिकेटिंग करून देणं बरोबर जेणेकरून आहे. लोकांचे 2 फ्लो एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. कुठे चेंगराचेंगरी, रेटारेटी होणार नाही. बरोबर आहे. या प्रकारचा प्रयत्न करणं किंवा एक पद्धतीने गर्दीला नियंत्रित ठेवणं बरोबर. आणि कोणताही गैरप्रकार त्यातून होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, बरोबर कोणाला आहे. इजा होऊ नये यासाठीचे प्रयत्न करणं. हे सोलापूर पोलिसांचं काम असतं आणि त्याच काळामध्ये पाऊस खूप असतो. हो. बरोबर आहे. त्यामुळे आपली माणसं आजारी पडण्याची शक्यता असते. भाविक पण आजारी पडण्याची शक्यता असते. एकमेकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बरोबर आहे. सो एक आपल्या टीमचं मॉरल अप ठेवणं ते असतंच वारीच्या काळामध्ये. पण त्यांना त्यांची तब्येतही चांगली राहील. त्यांचं खाणं-पिणं त्यांना कारण मोठी फोर्स आहे. एक्झॅक्टली. वेगवेगळ्या ठिकाणी ते स्कॅटर्ड असतात. बरोबर आहे. सो हे सगळं त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन बघणं आणि बरोबर आहे. आपल्या फोर्सची आपण काळजी घेणं हे एसपीचं सगळ्यात मोठं मोठं काम आहे काम. त्या काळामध्ये. बरोबर आहे. आणि आपण जर ते व्यवस्थित केलं, की आपली फोर्स बरोबर लोकांची काळजी घेते. एक्झॅक्टली. आणि ते व्यवस्थित ते पार पडतं. त्यामुळे असे म्हणजे खूप सुंदर अनुभव आहेत, ओके. की तुम्ही अगदी 80 वर्षाचे आजोबा सुद्धा कीर्तनाच्या ह्याच्यामध्ये अगदी नाचताना, उड्या बरोबर. मारताना ही बरोबर. एनर्जी यांच्याकडे कुठून येते? असं आपल्यालाच वाटावं. नाही एक्झॅक्टली. इतके एनर्जेटिक माणसं बरोबर आहे. तिथे आपल्याला मिळतात किंवा अगदी म्हणजे भक्तिभावाने आणि सर्व प्रकारचे ज्याच्यामध्ये कुठला भेदच नाहीये. बरोबर. कुठला अ, म्हणजे जाती धर्माचा भेद नाही. गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित बरोबर. एनरिचिंग एक्सपिरियन्स म्हणजे. ॲब्सोल्युटली. म्हणजे त्या कधी-कधी आपण म्हणतो ना, की इतकी त्या लोकांची श्रद्धा आहे, की त्यांच्या श्रद्धेवर आपली श्रद्धा बसावी. एक्झॅक्टली. बरोबर आहे. इतका तो एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे. बरोबर.